मित्रांनो, आता मी उठलेलो आहे। आता आपली एक्सरसाइज सुरू करायची आहे। सर्वात प्रथम घ्यायचं पाणी। चला आता एक्सरसाइज सर्वात प्रथम करायचे सूर्यनमस्कार। सूर्यनमस्कारने आपलं पूर्ण शरीर असं मोकळं होऊन जाते। नंतर मग आपलं अंग दुखत नाही। ह्या पैलवानासारखे सूर्यनमस्कार काढायचे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने सूर्यनमस्कार काढायचे। पूर्ण ताण हा पायावर ह्याच्यावर आला पाहिजे। 3 सेट करून टाक। आपलं झालं डन सूर्यनमस्कार। आता आपण करायचे नॉर्मल पुशअप। नॉर्मल पुशअपसाठी शोल्डर्स वाईड आपला हाताचं माप घेऊन अशा प्रकारे पुशअप काढायचे। ह्याचे पण आपल्याला हाताचे दम येईपर्यंत ह्याचे पण आपल्याला 3 सेट करायचे आहेत। बघा, बॉडी कंडिशन ही असला पैलवान सारखं व्यायाम करायचा। नंतर बकेटावर पाय ठेवून खाली पुशअप काढायचे। ह्याचे पण आपण 3 सेट करायचे। नो डाऊट छातीवर प्रेशर आलं पाहिजे। नंतर आपण एखादी भिंत बघायची आणि भिंतीला असे पुशअप करायचे आणि आपले छातीच्या वरचा आकार बनवून जाईल। ह्याचे पण आपण 3 सेट करायचे। आता आपण हे चेस्टचा पूर्ण झालेला वर्कआउट आहे। तरी पण आपण एकदा काय करू, डंबलचा एक व्यायाम करू। त्यानं आपल्याला फुल चेस्टचा वर्कआउट होईल। असे डंबल जोडायचे आणि पुढे पुश करायचे। त्यानं आपल्या छातीवर जोड होईल आणि अप्पर चेस्ट बिल्ड होईल। अप्पर चेस्टला पूर्ण भारी आकार येईल। त्याच्यामुळे का नाही हे असं सावकाश करायचं। नंबर 1 अशी चेस्टला पंप येईल। बघा हे पंप कसं आलं बघा। मधली चिर पण पडते, बाजूची पण अँगल वाढते। हे असं आपल्या कंडिशन आहे। आता आपण करू ट्रायसेपचा वर्कआउट। ट्रायसेपचा वर्कआउट ह्याच्या प्रकारे करायचं। पहिला सेट दोन्हीचे 18 सेट करायचे आणि 3 सेट करायचे। याचे एकदम सावकाश करायचे, काही हरकत नाही। न थांबता लगेच एक डंबल घ्यायचा आणि वर अशा प्रकारे ट्रायसेपचा सेट मारायचा न थांबता। म्हणजे काय होईल, आपला ट्रायसेपवर असा भर येईल। 3 सेट करायचे आणि संपून टाकायचं काम। ट्रायसेपवर एकदम असा भर येईल, भारी। आता आपण करू ट्रायसेपसाठी डायमंड पुशअप। डायमंड पुशअपसाठी असे पोझिशन घ्या आणि ह्याचे आपण 18 पुशअप काढायचे। ह्याच्याने तुमची छातीचे कोर आणि ट्रायसेप या दोन्हीचं पण वर्कआउट पूर्ण होईल।